रिमझिम पाऊस त्यातील चटकदार चटपटीत कुरकुरीत डाळवडा भरपूर सारे महाराष्ट्रात बनले जाणारे फेमस पदार्थ त्यातील ते म्हणजे प्रोटीनने भरपूर असलेला डाळवडा। हा डाळवडा आपण चना डाळीपासून बनवणार आहे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण इथे 1 वाटी चना डाळ घेतली आहे। ती एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे। डाळीमध्ये पाणी टाकायचं, थोडीशी धुवून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं। अजून पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं आणि 2 तास डाळीला छान भिजू द्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी पोहे घेतले आहे। पोह्यांमध्ये पाणी टाकायचं आहे। जे आपण कांदे पोहे खातो ना, तेच पोहे घेतले आहे। पोहे आपल्याला स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचे आहे। पाणी काढून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी राहू द्यायचं आहे, भिजू द्यायचे आहे पोहे। त्यानंतर चटणी तयार करूया। साहित्य बघूया। लाल मिरच्या 10 ते 12 पाण्यामध्ये अर्धा तास भिजू घातल्या होत्या, त्या छान भिजल्या आहे। 2 चमचे किसलेलं खोबरं घेतलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, थोडासा गूळ घेतला, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, 1 लिंबा इतकी चिंच घेतली आहे। भिजवलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। खोबरं टाकायचं, चिंच टाकायची, लसूण, गूळ आणि जिरे टाकून घ्यायचं। सर्व साहित्य आपण त्यामध्ये टाकून घेतलं। चवीनुसार मीठ टाकायचं। मिरची भिजू घातलेलं पाणी थोडंसं त्यामध्येच टाकायचं, तेच पाणी वापरायचं आहे। झाकण लावायचं, मिक्सरला छान फिरवून घ्यायचं, छान अशी बारीक चटणी वाटून घ्यायची। बारीक केलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया। मस्त अशी चटपटीत चटणी तयार झाली आहे, गोड आंबट तिखट। ही चटणी वड्यांसोबत खूप छान लागते। ही चटणी आपण इडली डोस्यासोबतही खाऊ शकतो। त्यानंतर डाळही आपण चेक करूया। डाळी छान भिजली आहे। डाळीचा नखाने एक तुकडा करून बघायचा, डाळ छान भिजली आहे। वडा तयार करण्यासाठी मसाला बघूया। थोडंसं आलं घेतलं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 चमचा धने घेतले आहे, थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा ओवा घेतला, 1 चमचा मिरे घेतले आहे, अर्धा चमचा जिरं घेतलं। आपण इथे वड्याचा मसाला बघितला। सर्वात आधी आपल्याला डाळ मिक्सरमध्ये टाकून घ्यायची, पाणी थोडं निथळूनच टाकायचं। पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे। जेवढी बसेल तेवढी मी यामध्ये डाळ टाकून घेणार आहे। सर्व डाळ आपल्याला बारीक नाही करायची, थोडी तशीच ठेवायची आहे। मी इथे 4 ते 5 चमचे डाळ तशीच ठेवली। त्यामध्ये सर्व मसाला टाकून घ्यायचा, झाकण लावायचं, मिक्सरला ऑन ऑफ करत छान जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने बारीक केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। जी आपण डाळ बाजूला काढून ठेवली होती तीही टाकून घ्यायची, सर्व डाळ टाकून घ्यायची। पोहेही छान भिजले आहे, पोहे टाकून घ्यायचे आहे। पाऊण टीस्पून हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घेतला आहे, बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घेतली, टाकून घ्यायची आहे कोथिंबीर आणि कांदा। कांदा आणि कोथिंबीर मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची। मिश्रण आपलं छान मिक्स झालं आहे। डाळ दळताना अजिबात पाण्याचा वापर करू नका, म्हणजे वडे छान तयार होतात। मिश्रणामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, गोल करायचा, गोल करून हातावर असा चपटा तयार करून घ्यायचा। तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे वडे तयार करू शकता। मी या पद्धतीने वडा तयार केला आहे। मस्त असा वडा तयार झाला। तयार झालेला वडा प्लेटमध्ये ठेवूया। मी इथे सर्व वडे तयार करून घेतले अशा आकाराने। 7 वडे तयार केले आहे। गॅसवर कढाई ठेवली, तेल छान गरम झालं आहे,
त्यामध्ये वडे सोडूया। एक मध्यम आचेवर वडे छान तळून घ्यायचे आहे। वडे मध्यम आचेवरच तळायचे, म्हणजे आतपर्यंत वडा छान तळला जातो, कुरकुरीतही होतो। 3 ते 4 मिनिटांमध्ये वडे छान तळून होतात। बघू शकता वडा तळल्यानंतर अलगद तेलावर तरंगतो। वड्याचा गोल्डन कलर आला आहे, काढून घेऊया। वड्यांचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आला आहे। बघता क्षणी खावेसे वाटणारे वडे तयार झाले। ह्या रिमझिम पावसामध्ये नक्की तयार करून बघा, कसे झाले कमेंट करून सांगा। त्यासोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या खूप छान लागतात, तर अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा। हे वडे 2 ते 3 दिवस आरामशीर टिकतात, प्रवासातही नेऊ शकता, खूप मस्त होतात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत।